नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड प्रिपरेशन सुरू करायचंय, पण कसं करायचं समजून येत नाही, बरोबर. या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स 1चं प्रिपरेशन कसं करायचं, सब्जेक्टचं पूर्ण अंडरस्टँडिंग आपण समजून घेऊ. सोबतच तुम्हाला 2 महिन्यांचा मी प्लॅन देणार आहे. म्हणजेच आता जो जून महिना चालू आहे, जेवढे रिमेनिंग दिवस आहेत तो, आणि प्लस जुलै मंथमध्ये तुम्ही किती सिलेबस केला पाहिजे ह्याचं पूर्णपणे प्लॅनिंग तुम्हाला समजून येईल. सोबतच पूर्ण सब्जेक्ट अंडरस्टँडिंग होऊन जाईल. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्यावरती स्टडी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नेक्स्ट फ्यू डेज मध्ये अवेलेबल होऊन जातील, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक मंथ मध्ये कशी प्रोग्रेस करायची, प्रोग्रेसिव्ह प्लॅन कसा असला पाहिजे आणि स्वतःची ग्रोथ कशी केली पाहिजे याबद्दल सगळे व्हिडिओज येतील. नोट्स कशा बनवायच्या, सगळ्या गोष्टी तुमच्या नक्की क्लिअर होतील. आता सुरुवातीला प्रिपरेशन करण्या अगोदर एक गोष्ट डोक्यात ठेवा. बऱ्याच जणांनी लास्ट मंथ मध्ये प्रिपरेशन स्टार्ट केलं असेल, म्हणजेच मे मध्ये. काही जणांचं अजून प्रिपरेशन सुरू झालं नसेल. ठीक आहे, अजिबात पॅनिक होऊ नका. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी राहा आणि स्वतःकडे बघा. अजिबात कुणी काय केलं ह्याच्यावरती लक्ष नका देऊ. स्वतःला इम्प्रूव्ह करा, कारण बोर्डची एक्झाम तुम्हाला स्वतःला द्यायची आहे. जेवढं तुम्ही स्वतःला बिल्ड करताल आत्तापासून, तेवढे तुमचे मार्क आणि पर्सेंटेज वाढत जातील. क्लिअर झालं? नक्की समजलं? त्यामुळे अजिबात दुसऱ्यांचा विचार करू नका. बिलीव्ह ऑन युअर सेल्फ, बी कन्सिस्टंट, बी पॉझिटिव्ह. नक्की तुम्हाला तुमचा जो रिझल्ट आहे तो भेटून जाईल. आता बघा, प्रिपरेशन करण्या अगोदर सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन करताना प्रत्येक वेळेला एका गोष्टीची काळजी घ्यायची, तो म्हणजे प्रोग्रेसिव्ह प्लॅन. प्रोग्रेसिव्हचा अर्थ असा होतो की जे तुम्ही जून महिन्यात आहात त्याच्यापेक्षा काहीतरी पटीने तुम्ही इम्प्रूव्ह झाला पाहिजे जुलैमध्ये, नंतर अजून काहीतरी पटीने तुम्ही इम्प्रूव्ह झाला पाहिजे ऑगस्टमध्ये, नंतर सेम सप्टेंबरमध्ये. असं काय करायचंय, आपला जो स्टडी आहे तो एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करत करत जायचंय. म्हणजे जेणेकरून असं होईल की बोर्डची एक्झाम जेव्हा मार्च 2026 ला असेल तोपर्यंत तुम्ही प्रॉपरली तयार झालेला असाल. कळलं नक्की? सोबतच चॅप्टर वाईज प्रिपरेशन कसं करायचं ते पण सांगतो, लोड नका घेऊ. चलो, आता सुरुवातीला सब्जेक्टला अंडरस्टँडिंग करून घेऊ. बघा, तुम्हाला कसं बोर्डाने डिवाइड केलंय, तर अल्जेब्रिक इक्वेशन बेस्ड चॅप्टर्स आहेत. पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि सेकंड चॅप्टर येतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. दोनही चॅप्टर आपल्याला एक्झामच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण ह्याच्यावरती मॅक्सिमम पेपर डिझाईन केला जातो. त्यामुळे ह्या दोनही चॅप्टर वरती आपला फोकस जास्त पाहिजे. क्लिअर झालं? त्यामुळे आपली प्रायमरी गोष्ट अशी असेल, सिलेबस मध्ये जो कंटेंट मॅक्सिमम विचारला जातो, ज्याला जास्त वेटेज आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करायचं. पण टाइम प्रॉपर द्यायचा. जेवढा टाइम चॅप्टरला लागेल तेवढा तो चॅप्टर अजून पक्का होईल. अजिबात घाई करू नका. 2 दिवसात संपवतो, 3 दिवसात संपवतो असं अजिबात करू नका. कारण या चॅप्टरला जेवढा टाइम तुम्ही जास्त देताल, जेवढं जास्त डीप डाऊन जाताल, स्टेप समजून घेताल, मेथड समजून घेताल, तेवढे हे 2 चॅप्टर पक्के होतील. आणि याच 2 चॅप्टर मध्ये वर्ड प्रॉब्लेम सुद्धा आहेत. त्यामुळं त्या वर्ड प्रॉब्लेम साठी आपल्याला मेथड पक्के असणं गरजेचं आहे. नंतर ऍप्लिकेशन बेस्ड चॅप्टर्स आहेत 2, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि फायनान्शियल प्लॅनिंग. आता ह्याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट समजून घ्यायच्या, रिअल लाईफ ऍप्लिकेशन आहेत. कन्सेप्ट समजून घ्यायच्या. कन्सेप्ट समजले, फॉर्म्युले समजले की तुम्ही इझिली हे 2 चॅप्टर करू शकता. पण ह्या 2 चॅप्टर साठी पहिले हे 2 चॅप्टर पक्के असणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्यांचा यूज तुम्हाला ह्या 2 चॅप्टर मध्ये करायचा आहे. त्यामुळे पहिला गोल असेल बाबा हे 2 चॅप्टर आपले पक्के करून घेणं. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल डाटाबेस चॅप्टर्स आहेत, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक. दोन्ही इझी आहेत. प्रोबॅबिलिटी सुद्धा इझी आहे, हा तुम्ही लवकरात लवकर करू शकता. म्हणजे ह्याला प्रिपरेशन करायला मॅक्सिमम 2 डेज खूप झाले. त्या 2 डेज मध्ये प्रॉपर तुम्ही एक्सरसाइज, प्रॉब्लेम सेट आणि PYQ सहज सॉल्व्ह करू शकता. क्लिअर झालं? नक्की. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, चॅप्टर प्रिपेअर करण्या अगोदर आपल्याला काहीतरी गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ की आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तो रोड इम्पॉर्टंट आहे. रोड माहिती असेल तर त्या ठिकाणी आपण सहज पोहोचू, ती आपली डेस्टिनी सहज आपण अचीव करू शकतो. पण रोड कुठला आहे हे माहीतच नाहीये तर तुम्ही कितीही प्रिपेअर करा, काहीच नाही होणार. त्यामुळे आपल्याला स्टडीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रोसेस. मग प्रोसेस काय सांगते, तर बाबा प्रत्येक चॅप्टर मध्ये मेथड्स आहेत, प्रत्येक प्रॅक्टिस सेटला वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्या नीड बघा, वेगवेगळे क्वेश्चन्स वेगवेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करा आणि आन्सर सेम आणायचा प्रयत्न करा. म्हणजे थोडक्यात काय बघा, पहिल्या चॅप्टर मध्ये एलिमिनेशन मेथड आहे,
ग्राफिकल मेथड आहे आणि क्रॅमर्स रूल आहे. सिम्पल. क्रॅमर्सवाला प्रॉब्लेम एलिमिनेशनने सॉल्व्ह करा, उत्तर सेम आलं पाहिजे. जर उत्तर सेम आलं तर तुम्हाला जमतंय. कळलं नक्की मी काय बोललो ते? शुअर. त्याच्यानंतर पहिले 2-3 प्रॅक्टिस सेट जे आहेत ना ते प्रत्येक चॅप्टर मध्ये सिम्पल आहेत. म्हणजे तुम्हाला मेथड समजून सांगण्यासाठी, मेथड समजावी या पद्धतीने ते प्रॉब्लेम दिलेत. आणि असं अजिबात अज्युम करू नका की तेवढे इझी प्रॉब्लेम बोर्ड एक्झाम मध्ये येतील. असं नाही होणार. व्हॅल्यू चेंज होतील पण मेथड मात्र त्याच राहतील. त्यामुळं पहिला जो पॉइंट आहे तो जास्त महत्वाचा आहे. त्याच्यानंतर शेवटचे 2 प्रॅक्टिस सेट जे आहेत ते ऍप्लिकेशन बेस आहेत. म्हणजेच मोस्टली वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येतील. आता वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय तर सगळ्यात इम्पॉर्टंट इक्वेशन तयार करता आलं पाहिजे आणि अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. नंतर परत तुम्हाला पहिल्या स्टेपलाच जायचंय म्हणजे त्याच मेथडने सॉल्व्ह करायचं. क्लिअर झालं नक्की? म्हणजे M1 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या मेथड वेगवेगळ्या प्रॅक्टिस सेट मध्ये वापरले गेलेले आहेत. तसंच आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रॅक्टिस सेटसाठी दुसरी मेथड इम्प्लिमेंट करून आन्सर सेम येतंय का हे जर ट्राय केलं तर शेवटचे जे 2 पॉइंट बोललो ते तुमचे पक्के होऊन जातील. समजलं नक्की? चलो आता प्रिपरेशन प्लॅन पहिल्या 2 चॅप्टरसाठी. सगळ्यात पहिली स्टेप अशी असेल की प्रत्येक मेथड समजून घ्या. वाटलं तर एका पेजवरती सम लिहा. सम मध्ये बॉक्सेस करा. अच्छा ही पहिली स्टेप आहे, त्यानंतर ही दुसरी स्टेप आहे, नंतर ही तिसरी स्टेप आहे आणि इथं फायनल आन्सर निघतंय. मग मला प्रत्येक स्टेप काय केली पाहिजे? इम्प्रूव्ह केली पाहिजे. ऍटलिस्ट 10 to 15 सम्स त्या मेथडनी सॉल्व्ह करा एकाच मेथडनी. मग 10-15 सम्स तुम्हाला कुठे भेटतील? प्रॅक्टिस सेट पण आहे आणि प्रॉब्लेम सेट पण आहे. दोघांचे सुद्धा सम्स घ्या आणि सॉल्व्ह करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल, जेवढं जास्त चुकताल तेवढं जास्त शिकताल. हे डोक्यात ठेवा. मिस्टेक्सच तुम्हाला शिकवतील. तुम्ही जर राईट आलात तर ओव्हर कॉन्फिडंट होईल. त्यामुळे चुका, जेवढं जास्त चुकताल तेवढं जास्त शिकताल. त्याच्यानंतर मेथड स्विच करा जसं मागाशी बोललो आणि त्या मेथडमध्ये मास्टर व्हायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरच वर्ड प्रॉब्लेमला हात लावा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर वेगवेगळे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. इक्वेशन राईट आणण्याचा प्रयत्न करा. जेव्हा इक्वेशन तुमचं राईट येईल तेव्हाच तो चॅप्टर, त्या चॅप्टरच्या कन्सेप्ट या सगळ्या क्लिअर होऊन जातील. मग यासाठी तुम्ही सॉल्व्ह एक्झाम्पल पण करू शकता. इक्वेशन बघू नका, क्वेश्चन रीड करा, इक्वेशन तयार करा, टेक्स्टबुक मध्ये व्हेरीफाय करा. इझी. कळलं नक्की? आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि फायनान्शियल प्लॅनिंग ह्या 2 चॅप्टरचं प्रिपरेशन करताना महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला कुठं वापरायचा? फॉर्म्युला मधल्या कुठल्या गोष्टी अननोन असतील तर इक्वेशन कसं सॉल्व्ह होतं? म्हणजे थोडक्यात काय, जे इक्वेशनचे रूल असतात ना, प्लस असेल तर इकडे येऊन मायनस होईल, मायनस असेल तर इकडे येऊन प्लस होईल, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन असेल तर ह्या साईडला येऊन डिवाइड होईल. या टाईपमध्ये बेसिक गोष्टी आहेत त्या नीट समजून घ्या. नंतर फॉर्म्युला शीट एक तयार करा. पेज तुमच्या समोर ठेवा. पेज मध्ये बघत बघत प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. म्हणजे फॉर्म्युला रट्टा मारायची गरज नाही पडणार. त्याच्यानंतर जेवढा फॉर्म्युला तुम्हाला अंडरस्टँड करता येईल तेवढा चांगला आहे. नंतर क्वेश्चन रीड केल्यानंतर कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे हे समजणं पण तितकंच महत्वाचं आहे. कारण क्वेश्चन, फॉर्म्युला, व्हॅल्यू आणि आन्सर हा पूर्णपणे क्रम आहे. काय बोललो मी? क्वेश्चन, त्यानंतर तुम्हाला ॲक्युरेट फॉर्म्युला समजला पाहिजे, नंतर व्हॅल्यू टाकायच्या, कॅल्क्युलेशन करायचं आणि मग आन्सर काढायचं. हा आपला सिक्वेन्स फॉलो करण्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. नंतर ज्या पहिल्या 2 स्टेप्स होत्या ह्या जास्त वेळा करा. जास्त वेळा करा म्हणजेच काय तर ती शीट जवळच ठेवा. अजिबात सोडू नका ती शीट. प्रत्येक वीक मध्ये ती शीट बघा, चेक करा. एखादा फॉर्म्युला नाही आठवणार पण प्रॅक्टिस केली तर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्या गोष्टी पक्क्या होऊन जातील. कळलं नक्की? आणि पेशन्स ठेवा. अजिबात घाई करू नका. बोर्डच्या एक्झामसाठी आत्तापासून ऑलमोस्ट 9 मंथ्स हातामध्ये आहेत. त्यामुळं पॅनिक होऊ नका, घाई अजिबात करू नका. टाइम द्या. टाइम दिला की ती गोष्ट पक्की होऊन जाईल. त्यानंतर शेवटचे 2 चॅप्टर म्हणजेच प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यासाठी आहे ते म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. मिनिंग समजलं पाहिजे. म्हणजेच काय, सॅम्पल स्पेस कशाला बोलतो, इव्हेंट म्हणजे काय, प्रोबॅबिलिटीची टर्म कशाला बोलली जाते, मीन, मेडियन, मोड नक्की एक्झॅक्टली काय असतात या टर्म्स समजून घ्या. कारण कॅल्क्युलेशन करणं इझी आहे. प्लस मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन तुम्ही सहज करू शकता. पण ह्या टर्म्सच नाही समजल्या तर हे चॅप्टर नाही समजणार. त्यामुळे ह्या टर्म्स नीट समजून घ्या. त्यानंतर परत एक शीट करा. आता ही शीट कशी करायची? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेताल ना त्याच्या आधी 10 मिनिटं बसा, प्रॉपर मेथड लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. 2 ते 3 वेळा प्रत्येक वीक मध्ये रीड करा. आता हे कधी करायचं? जेव्हा तुम्ही हे चॅप्टर प्रिपरेशनला घेताल तेव्हा. मी तुम्हाला प्लॅन सांगणारच आहे, जून मध्ये काय करायचंय, जुलैमध्ये काय करायचंय. पण ओव्हरऑल प्रिपरेशन कसं झालं पाहिजे ते तुम्ही आता समजून घ्या. त्याच्यानंतर
प्रत्येक स्टेपमध्ये आपण जे इक्वेशन करतोय, सॉल्व्ह करतोय, कॅल्क्युलेशन करतोय ते बरोबर येतंय का हे चेक करणं महत्वाचं आहे. नंतर कम्प्लीट जे चॅप्टर्स आहेत ते तुम्ही 2-3 डेज मध्ये पूर्ण करू शकता. म्हणजे एवढे डेज मिनिमम लागतील. चॅप्टर कम्प्लीट झाला, पुढचे अजून 2-3 डेज घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. आठवतंय का ते बघा. जर आठवलं तर आपण व्यवस्थित अभ्यास केला, नाही आठवलं म्हणजे अजून प्रॅक्टिसची गरज आहे. क्लिअर झालं? नक्की समजलं? चलो आता रोड मॅप. एवढे पर्सेंटेज दिलेत आणि एवढे सहज पडतील, लोड नका घेऊ. आता 10th जून पासून जरी तुम्ही स्टार्ट केलं तरी जूनचे तुमच्या हातामध्ये 20 डेज आहेत आणि आपला प्रायमरी गोल असा असणार आहे की मॅक्सिमम चॅप्टर कव्हर करणं. बघा आता मी प्लॅनिंग असं दिलंय की ह्या 20 दिवसामध्ये तुम्ही चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 5 सहज करू शकता. कसं काय? एक चॅप्टर जरा ट्रिकी आहे, चॅप्टर नंबर 1. एक चॅप्टर थोडा इझी जो पटकन पूर्ण होऊन जाईल. आता पहिली गोष्ट, पहिल्या चॅप्टरसाठी मेथड समजून घ्या, दुसऱ्या चॅप्टरसाठी कीवर्ड समजून घ्या. मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, प्रॉब्लेम सेट वरती जास्तीत जास्त फोकस ठेवा कारण तिथे डिफिकल्टी लेवल थोडी वाढत जाईल. मग प्लॅनिंग करताना पहिल्या 10 दिवसात काय करायचंय? मेथड वरती फोकस ठेवायचा, स्टेप्स वरती फोकस ठेवायचा, कसं होतंय काय होतंय हे समजून घ्या. त्याच्यानंतर शेवटचे 11 दिवस वर्ड प्रॉब्लेम्स आणि PYQ घ्या. म्हणजे बघा पहिल्या 10 दिवसामध्ये तुम्ही तुमचा बेस पक्का केला, टाइम द्या. दुसऱ्या 10 दिवसामध्ये त्या बेसवरती तुमची बिल्डिंग त्या चॅप्टरची प्रॉपर उभी राहील. जर बेस वीक असेल तर पुढे तुम्ही कितीही ट्राय करा नाहीच होणार. त्यामुळे बेससाठी टाइम द्या. तो बेस पक्का झाला की इथं प्रॉपरली गोष्टी समजून घ्या. क्लिअर झालं? समजलं? जून मध्ये काय करायचं आयडिया आली? शुअर? चलो ह्याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला? आता जुलैमध्ये आपण जे मागं केलंय त्याची रिव्हिजन होणं पण गरजेचं आहे. म्हणून प्लॅनिंग देताना काय दिलंय मी? एकच चॅप्टर दिलाय. एकच चॅप्टर ठेवा. टोटल 6 चॅप्टर आहेत ना, काही लोड नका घेऊ. 2 चॅप्टर अगोदर झालेत, एकच चॅप्टर ठेवा आणि जे मागं झालेले चॅप्टर्स आहेत, चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 5 दोघांची सुद्धा रिव्हिजन मारा. म्हणजे जुलैच्या एंडिंग पर्यंत तुमचा 50% सिलेबस हा पूर्ण झालेला असेल. मग आता परत प्रिपरेशन करताना क्वाड्रॅटिक इक्वेशनचं बेसिक समजून घ्या. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहितीये? बोर्डवाल्यांनी टेक्स्टबुकच मस्त डिझाईन केलंय. पहिला पार्ट क्वाड्रॅटिक इक्वेशनचं बेसिक आहे, त्यानंतर रूट्स फाइंडिंगच्या मेथड्स आहेत, त्याच्यानंतर रूटचं अंडरस्टँडिंग आहे आणि शेवटी वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे हाच सिक्वेन्स ठेवा. पहिलं काय करा? बेसिक समजून घ्या. नंतर त्या मेथड्स वेगवेगळ्या मेथडने वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, आन्सर सेम येतंय का नाही ते ट्राय करा. त्यानंतर रूट्स अंडरस्टँडिंग वरती एकच प्रॅक्टिस सेट आहे, तो इझिली होऊन जाईल. हे सगळं झालं की आराम के साथ तुम्ही वर्ड प्रॉब्लेम करू शकता. वर्ड प्रॉब्लेम मध्ये महत्वाची गोष्ट एवढीच आहे की आपल्याला इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. इक्वेशन राईट आलं की आपला आन्सर राईट येणार म्हणजे येणार. का? कारण आपल्या मेथड पक्क्या आहेत म्हणून. नक्की कळलं? आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक सेक्शन बेस्ट झाला पाहिजे याच्यावरती फोकस द्या. झाला पाहिजे म्हणून करू नका. मी जो करतोय तो बेस्टच असेल आणि ह्याच्यावरती कुठलंही सम आला तरी मला येईल म्हणजे येईल. मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करा. ते करण्यासाठी प्रॉब्लेम सेटचा आधार घ्या, इझिली होऊन जाईल. टेक्स्टबुक मध्ये एवढे सम्स आहेत ना, सॉल्व एक्झाम्पल पण आहेत, प्रॅक्टिस सेट पण आहे, प्रॉब्लेम सेट पण आहे. तेवढे जरी तुम्ही व्यवस्थित केले ना तरी आराम के साथ तुम्ही हे 4ही सेक्शन्स पक्के करू शकता. आता टाइम मॅनेजमेंट कसं दिलंय बघा. पहिल्या वीक मध्ये बेसिक क्वाड्रॅटिक इक्वेशन तर समजून घ्या. नंतर MCQ आहेत टेक्स्टबुकच्या खाली, ते स्वतःहून सॉल्व्ह करा. नंतर रूट फाइंडिंगच्या मेथड सेकंड वीक साठी प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन्स प्रॅक्टिस म्हणून करताल. थर्ड वीक मध्ये रूटचं अंडरस्टँडिंग आणि वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करा. हे झाल्यानंतर PYQ आणि एक्स्ट्रा क्वेश्चन्स लास्ट वीक मध्ये. मग आता हे तुम्ही करत असताना ह्याच्यामध्ये टाइम घ्या. एखाद दिवशीचा अभ्यास करूसा नाही वाटला ना या चॅप्टरचा, नका करू. ह्या दोघांची रिव्हिजन मारा. सिंपल, मारता येईल, काहीच प्रॉब्लेम नाही येणार. एखाद दिवशी ऑफ देऊ शकता ना तुम्ही सहज. आता हे एवढा वीक द्यायची काही गरज नाहीये, पण मी टाइम का दिला? कारण तो टाइम जेवढा देताल तेवढा ते पक्क होत जाईल. मग जेवढा टाइम वाचेल त्या टाइम मध्ये ह्या गोष्टी करताल. नक्की समजलं? चलो ह्याचा आपण पटकन स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे 2 महिने तुम्ही फुल फोकस मध्ये प्रिपरेशन करू शकता. घेतला स्क्रीनशॉट? नक्की. प्लॅनिंग समजलं? अजिबात टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा, पॉझिटिव्ह राहा. व्यवस्थित तुमचं प्रिपरेशन नक्की होऊन जाईल. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये
M2चं म्हणजेच मॅथमॅटिक्स 2चं प्रिपरेशन कसं करायचं, चॅप्टर वाईज कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, सगळ्या गोष्टी बघूया. व्यवस्थित प्रिपेअर करा, तुम्हाला तुमचा गोल नक्की अचीव्ह करता येईल. अजिबात टाइम वाया घालू नका. काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा, तुम्हाला उत्तर नक्की भेटून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.